नमस्कार मंडळी, हार्मनी विथ हॉर्मोन्स या युट्यूब चॅनलच्या हॉर्मोन्स विषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या पॉडकास्ट सिरीज मध्ये मी जयंत सहस्रबुद्धे आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. मागचे दोन्ही एपिसोड आपण बघितले असतीलच. आजच्या या एपिसोड मध्ये आपण वय वर्षे 11 ते 20 या वयोगटातील मुलींमध्ये काय काय हॉर्मोनल चेंजेस होतात किंवा त्याचे जर शरीराच्या जडणघडणीवर कसे परिणाम होतात आणि तो जर हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला तर कुठल्या व्याधी आणि आजार होऊ शकतात याविषयी आपण बोलणार आहोत. नेहमीप्रमाणे डॉक्टर वैशाली देशमुख आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आहेतच. नमस्कार मॅडम. 11 ते 20 हा वयोगट मी वाचलं होतं. अगदी ती इंग्रजी मधली छान मला ते सेंटेन्स वाचलं की हा पिरियड जो असतो 11 ते 20 वर्षाचा हा म्हणजे हॉर्मोनल ऑर्केस्ट्रा प्लेइंग इन फुल व्हॉल्यूम असं मी ते ऐकलं होतं आणि मला ते अगदी पटलं. तर ऍडोलसन्स किंवा किशोरावस्था आपण जी म्हणतो की या वयोगटामध्ये अनेक भावनिक आणि शारीरिक बदलांना या मुली सामोरे जात असतात. तर या वयोगटाविषयी आज आपण माहिती द्यावी आणि त्या हॉर्मोनल चेंजेस आणि स्वभावामध्ये भावनांमध्ये होणारे बदल अशी मी तुम्हाला विनंती करतो. मला वाटतं हे जे वय असतं माझ्या मते आपल्या सगळ्यांना ते वाटतं की दोज वर द बेस्ट डेज ऑफ माय लाईफ असं अशी सिच्युएशन असते. आणि हॉर्मोन्सचं म्हणाल तर तेव्हा महापूर असतो. म्हणजे इतके हॉर्मोन्स ओथंबून वाहत असतात शरीरातनं की त्यामुळे यू सी दॅट दिस एज ग्रुप इज व्हेरी बबली. म्हणजे खूप उसळत्या उत्साहाने ती मुलं वावरत असतात. त्याचं कारण म्हणजे सेक्स हॉर्मोन्स वाढायला लागलेले असतात. सेक्स हॉर्मोन्स म्हणजे काय, मुलींमध्ये इस्ट्रोजन वाढायला लागलेलं असतं, मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन वाढायला लागलेलं असतं. त्यामुळे हे दोन्ही हॉर्मोन्स हे व्हायटॅलिटी हॉर्मोन्स आहे, सेक्शुअल हॉर्मोन्स आहे. याचं मुख्य कार्य काय, प्रजनन, रिप्रोडक्शन. त्यामुळे रिप्रोडक्शनच्या दृष्टीने निसर्ग तयार करत असतो शरीराला मुलीच्या आणि मुलाच्या त्या वयात. तर ते बदल घडवून आणण्यासाठी म्हणजे या मुलीची पुढे जाऊन गर्भधारणा व्यवस्थित व्हावी याच्यासाठी निसर्ग ही काळजी घेत असतो की ते हॉर्मोन्स अशा रीतीने वाढावे की तिचं गर्भाशय व्यवस्थित वाढावं, तिचं लुक्स व्यवस्थित वाढावे, तिचा बांधा व्यवस्थित वाढावा, तिची चरबी योग्य प्रमाणात राहावी आणि मसल मास व्यवस्थित राहावा, पुरुषी जी ताकद असेल ती मुलांमध्ये व्यवस्थित यावी. या दृष्टीने हे हॉर्मोन्स कार्य करत असतात. पण नुसतं ते फिजिकली वाढवतात का तर नव्हे, तुम्ही ते मनावर इफेक्ट करतात. त्यामुळे झोपाळ्या वाचून जुलाईचे दिवस असतात. त्यामुळे त्याच्यात काय होतं की मुलं रमतात जास्त, त्यांच्या तंद्रीत असतात, जास्त स्वतःमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात, मुली शांत होऊन जातात, मुलं अग्रेसिव्ह होऊन जातात, ऑपोजिट सेक्सला अट्रॅक्शन यायला लागतं आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा मुली शांत बुजऱ्या पण होतात या वयोगटात. आणि मुख्य आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की तुमच्या मनाची जी जडणघडण असते या हॉर्मोन्स प्रमाणे ती बदलत जाते. त्यामुळे याच वयात सगळे मानसिक विकार उत्पन्न होतात. आपण ज्या गोष्टी ऐकतो, डिप्रेशन येतं किंवा अँझायटी येते किंवा शिझोफ्रेनिया येतं, रागीट होते, तापट होते किंवा पर्सनॅलिटी बदलली आहे, हे सगळे जे विकारांचं मूळ आहे हे या प्युबर्टीमध्ये. ही प्युबर्टी नॉर्मल असणं सगळ्याच दृष्टीने गरजेचं आहे. म्हणजे तुमचं सोशल एन्व्हायरमेंट, आई वडिलांचं वातावरण, जे कुटुंबाचं वातावरण घरातलं त्या वयात व्यवस्थित असणं महत्वाचं आहे. कारण त्या मुलांचे हॉर्मोन्स जास्त प्रमाणात असतात, त्यांच्या मनावर त्याचे सेन्सिटिव्हिटी जास्त असते. त्यामुळे आपण कसं बोलतो अशा मुलांशी, आपण म्हणतो ना की जेव्हा मूल वयात येतं तेव्हा मैत्रीण व्हायला पाहिजे किंवा ते मूल आपल्या बरोबरीच व्हायला पाहिजे, तर आपण कसं बोलायला हवं या सगळ्या गोष्टींकडे पालकांनी लक्ष ठेवायला. या वयोगटातील मुलींचे प्रश्न जे पालकांच्या मनामध्ये येतात तर ते त्यांच्या तोंडून ऐकले जावे यासाठी आजच्या आपल्या एपिसोड मध्ये या वयोगटात बसणारी मुलगी आणि तिची आई आलेले आहेत. मी तुमची ओळख करून देतो. सौ राणी गायकवाड आणि रावी गायकवाड. आता ते प्रश्न आपल्याला त्यांच्या मनातले विचारतील आणि मागच्या एपिसोड मध्ये तुम्ही बघितलं असेल की त्या वयोगटातली मुलगी आणि आई यांनी काही प्रश्न विचारले तर तसेच डॉक्टर त्याला उत्तर देतील. नमस्कार. हॅलो रावी आणि हॅलो राणी. सो रावीला काही प्रश्न आहेत का? रावी, मला वाटतं 12 वर्षाची आहेस ना तू? हा, तुझ्या का मनात काही प्रश्न आहेत का? हो, मला पिंपल्स येतात तर त्याच्यावर काय करायचं? हो, अगदीच. म्हणजे तुम्ही आई म्हणूनही सांगते आणि तिलाही सांगते की या वयात स्किनचे मॅक्झिमम चेंजेस होतात. त्यामुळे या वयात काय होतं, स्किन ग्लॉसी म्हणजे शायनी व्हायला लागते, कारण तेल जास्त यायला लागतं. त्याच्यामुळे तेल जास्त यायला लागलं की तिथे सीबम नावाचं द्रव तयार व्हायला लागतो आणि तिथे इन्फेक्शन होतात, पिंपल्स होतात, हॅकने म्हणतो आपण त्याला, ते येऊ शकतात. त्याच्यानंतर स्किन ग्लो होते, म्हणजे फेअर पण होते, रंग उजळतो मुलींचा, केस दाट व्हायला लागतात आणि केसांचं प्रमाण जे आहे ते वाढायला लागतं, लांबी वाढायला लागते.
सो हे सगळे स्किन आणि हेअर इव्हन नखांच्या बदल दिसायला लागतात. तर हे ह्या हॉर्मोन्समुळे, सेक्स हॉर्मोन्समुळे होत असतात. तर ही जे आता म्हणते पिंपल्स येणं नॉर्मल आहे का, तर नॉर्मल आहे. युजली पाळीच्या वेळेला येतात. आता तुला पाळी सुरू झाली नाहीये, पण हळूहळू जशी तुला पाळी यायला लागेल तसं तसं तुला जाणवेल की पाळीच्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात पिंपल्स आढळतात. पण चुकीचं खात असशील, जास्त ऑइल फूड, जंक फूड, जास्त गोड खात असशील, एक्सरसाइज करत नसशील तर जास्त प्रमाणात पिंपल्स येऊ शकतात. तर तू एक्सरसाइज करतेस का रोज? करतेस. आणि पालेभाज्या खातेस का, फळं खातेस का? आईकडे बघते. खाते का? ओके, हा ठीक आहे. सो बेसिकली मुद्दा असा आहे की हिरवं खाणं महत्वाचं आहे. क्लीन इटिंग ज्याला म्हणतो आपण, पाणी भरपूर पिणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हायजीन मेंटेन करणं महत्वाचं आहे. आंघोळ वेळच्या वेळी करणं महत्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत स्किन केअर साठी. म्हणून स्किन केअर शिकवणं सुद्धा याच वयात सुरू होतं. आणि स्किन आणि हॉर्मोन्सचा जवळचा संबंध आहे. तर समजा एखाद्या व्यक्तीचं जर इन्सुलिन हॉर्मोन वाढलं, ती ज्या व्यक्ती जास्त काळवंटे, त्याच्यानंतर थायरॉइड हॉर्मोन वाढलं तर स्किन राट व्हायला लागते, रफ व्हायला लागते, केस गळायला लागतात. तर हॉर्मोन्स आणि केसांचा आणि स्किनचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे तुमच्या मुलीचे हॉर्मोन्स नॉर्मल आहेत की नाही हे समजायला सुद्धा याच्यावरनं आपल्याला मदत होते. आता आईला काही प्रश्न असतील तर. आणि योग्य वय काय, पाळी येण्याचं योग्य वय काय? कारण की बऱ्याचशा मुलींना 8 आणि 7.5-8 वयातच पाळी येते. तर मग ते योग्य वय आहे का? नाही, मी आता मागच्या एपिसोडला मी सांगितलं होतं की पाळी येण्याचं साधारण जे वय ऑन अन ऍव्हरेज धरलं जातं हे अप टू 13 इयर्स धरलं जातं. 13 वर्षापर्यंत पाळी यायला हवी. पण आता जे आपलं वातावरण आहे, व्यायामाचं स्वरूप आहे, खाण्याचं स्वरूप आहे, जंक फूड खाणं आहे, ईट आउट्स आहेत, यामुळे काय होतंय की शरीरातल्या चरबीचे घटक आणि काही आपल्या वातावरणातले जे पोल्युटंट्स म्हणूयात या सगळ्याचे जे परिणाम शरीरावर होतात, त्यामुळे लवकर वयात येताना मुली आपल्याला आढळतात. पण तरीही जर वयाच्या 7व्या वर्षाच्या आधीपासून पाळी यायला लागली किंवा 9व्या वर्षाच्या आधीपासून पाळी यायला लागली तर हे प्रिकॉसिटीचं लक्षण असू शकतं. प्रिकॉशनस प्युबर्टी म्हणतो त्याला, ते नॉर्मल प्युबर्टी नव्हे. त्यामुळे अशा व्यक्तींनी डॉक्टरकडे जाऊन तपासून घेणं, आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये ना हॉर्मोन्सचा हे बघणं महत्वाचं आहे. आता तुम्ही हिच्या बाबतीत जर काळजी करत असाल तर 13 वर्षापर्यंत तुम्ही थांबू शकता. तोपर्यंत जर पाळी आली नाही तर तुम्ही त्याचा विचार करू शकता की तिला काही तपासायला हवंय का नाही. आणि मूड स्विंग होतात. बऱ्याचशा मुलांचे मूड स्विंग होतात. तर त्याच म्हणजे नॉर्मल आहे की मी जसं सांगितलं तसं अचानक जे हॉर्मोन कमी असतं ते वाढायला लागलेलं असतं. म्हणजे इस्ट्रोजन 8व्या वर्षापर्यंत अगदी बेस छोट्या प्रमाणात आढळतं शरीरात आणि ते एकदम वाढायला लागतं. त्यामुळे जसं हॉर्मोन्स वाढतात तसं मुलींचे स्वभाव बदलायला लागतात. त्या जास्त अलूफ राहायला लागतात, एकट्या एकट्या राहायला लागतात, मैत्रिणींबरोबर जास्त आवडतं, ऑपोजिट सेक्सला अट्रॅक्ट जास्त होतात, त्याच्यानंतर मैत्रिणींमध्ये गप्पा मारायला आवडतात, आई वडिलांशी कमी बोलतात किंवा घरातच राहायला लागतात किंवा बाहेर जात असतील तर बाहेरच राहतात. तर हे सगळे स्वभावातले बदल अग्रेसिव्ह पण होतात. पटकन राग येतो, पटकन रडू येतं आणि पटकन तापटपणा वाढतो किंवा टीचर काही बोलली तरी लगेच मनाला लागतं किंवा बरेच दिवस लक्षात ठेवतात. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते नॉर्मल आहेत. पण हे कसं आहे की जो कालावधी असतो प्युबर्टीचा तो जसा संपायला लागतो तसा स्वभाव स्टेबल व्हायला लागतो. मग आपल्याला कळतं हा स्वभावाने शांत आहे, हा स्वभावाने तापट आहे. तर एक स्वभाव त्या वयात ठरत असतो. तर या वयात योगासनांचं महत्व आहे, या वयात मनशांतीच्या गोष्टी करणं महत्वाचं आहे, व्यवस्थित आहार घेणं महत्वाचं आहे, आई वडिलांनी ते वातावरण व्यवस्थित ठेवणं महत्वाचं आहे. घरात भांडण तंटा असेल तर मुलं घाबरून जातात, ते दुःखी होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी जपायला हवं या मुलांना वयात येताना. या वयातल्या मुलांच्या पालकांनी काय करायला हवंय? या वयाच्या मुलांच्या पालकांनी आधी माहिती करून घेणं महत्वाचं आहे. कारण बऱ्याच पालकांना माहिती नसतं की हे वय नॉर्मल आहे का ऍबनॉर्मल आहे. म्हणजे माझी मुलगी अजून तिला पाळी येत नाहीये. हे बऱ्याच वेळेला आमच्याकडे पेशंट 18व्या वर्षी 19व्या वर्षी आया घेऊन येतात, हे सांगत की या मुलीला पाळी आलेली नाही किंवा उंची वाढलेली नाहीये. तर योग्य वयात योग्य वाढ काय असते हे प्रत्येक पालकांनी समजून घेणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर या मुलीचं वजन जास्त वाढत असेल किंवा कमी वाढत असेल किंवा उंची कमी राहत असेल किंवा अति होत असेल तर हे काहीतरी हॉर्मोनल बिघाड दर्शवू शकतं. तिसरी गोष्ट, स्वभाव एकदम ऍबनॉर्मल झाला म्हणजे नॉर्मल होती ऍबनॉर्मल झाला किंवा शाळेतलं परफॉर्मन्स म्हणजे मार्क चांगले मिळत होते अचानक नापास व्हायला लागले असं जर वाटायला लागलं, अचानक होणारे कुठलेही बदल जर जाणवत असतील तर हे हॉर्मोन विकार दर्शवू शकतात. त्यामुळे पालकांनी काय माहिती करून घ्यायची की माझं मूल नॉर्मल आहे की नाही, माझ्या मुलाचा ग्रोथ चार्ट व्यवस्थित आहे की नाही आणि त्याचे जे हॉर्मोन्स आहेत ते नॉर्मल आहेत का नाही आणि नॉर्मल राहावे त्याच्यासाठी काय आहार द्यावा, काय
व्यायाम करावा आणि कसं त्या व्यक्तीने दिनचर्या फॉलो करावी. तर दिनचर्येचं महत्व मुलांना या वयात पटवून देणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर पाहिलं तर रात्रीची टीव्ही बघत बसतात, सोशल मीडियावर बसलेले असतात. रात्रीचं जागरण ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे हॉर्मोन्सच्या दृष्टीने, कारण जेव्हा आपण झोपतो रात्री तेव्हा सगळे आपले हॉर्मोन्स झोपतात आणि त्या वेळात जर माणूस जागा असेल किंवा खात असेल किंवा ऍक्टिव्ह असेल तर त्याचे हॉर्मोन्स सगळे वाढलेले राहतात आणि मग ते स्वभावावर परिणाम करतात आणि आजाराचं कारण ठरतात. आणि माझा अजून एक प्रश्न आहे की पहिल्यांदा जेव्हा पाळी येते तेव्हा रेग्युलर म्हणजे येत नाही, 1 महिना येते मग 6 महिन्यांनी येते, तर मग ते त्याच्यावर काय आहे? तर हे पहिल्या वर्षात कसं आहे की अंडाशय नुकतंच बीज तयार करायला सुरुवात करत असतं, त्यामुळे पहिल्या वर्षात सायकल्स इरेग्युलर राहू शकतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला पाळी अनियमित राहू शकते, हेवी येऊ शकते, कमी जाऊ शकते किंवा इरेग्युलर राहू शकते. तर बरेच बदल पहिल्या वर्षात आढळतात. ते सगळे ॲबनॉर्मल असतात असं नाही, पण जर खूप रक्तस्राव होत असेल तर मात्र त्याला इलाज लागू शकतो. मग तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टला किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरला जरूर दाखवून घ्यावा. काही हॉर्मोन विकारांनी असं होऊ शकतं, उदाहरणार्थ थायरॉइडच्या विकारांनी असं होऊ शकतं, डायबिटीसने असं होऊ शकतं. या वयात हे आजार पण येऊ शकतात, त्यामुळे हॉर्मोन विकार तज्ञांना पण दाखवून घ्यावं त्याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच मुलींना पोटात या वेळेला दुखतं, तर पोटात दुखणं हे नॉर्मल असू शकतं. पेन किलर साधी आपली घेतली तर चालेल का ह्याच्यावर की? हो, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पेन किलर द्यावी, कारण या वयात आपण जास्त औषधं देत नाही. पण हे युजली कोणामध्ये जास्त आढळतं? ज्या मुली व्यायाम व्यवस्थित करत नाही, ज्या मुलींचं खाणं चुकतं, ज्या मुलींमध्ये डेफिशियन्सी असते, अशा मुलींमध्ये हे पोटात दुखणं जास्त प्रमाणात आढळतं, कारण ओव्ह्युलेशन नीट होत नसतं. त्यामुळे काही ना काही बिघाड असण्याची शक्यता असते. तर जर आधी त्या तपासून घ्या, त्या तपासून जर नॉर्मल असेल तर एखादी पेन किलर द्यायला हरकत नाहीये गायनेकोलॉजिस्टच्या किंवा फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने. थँक्यू. राणी आणि रवीचे खरंच धन्यवाद, कारण ते प्रश्न त्यांच्या तोंडून ऐकायला आणि त्याची उत्तरं मॅडमने दिली ते फार चांगलं वाटलं एपिसोडच्या दृष्टीने. पण आता जे आपण डिस्कस केलं की मासिक पाळी झालं, मूड स्विंग झालं, याच्या व्यतिरिक्त या वयोगटामध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळे म्हणा किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे कुठल्या प्रकारचे अजून व्याधी किंवा आजार, डिसऑर्डर्स वगैरे असे होऊ शकतात? हो, आता आजकाल जे जास्त प्रमाणात आढळते त्याच्यात कॉमनली ॲडोलसंट डायबिटीस हे भरपूर वाढलेले आहे. ॲडोलसंट ओबेसिटी आणि ॲडोलसंट डायबिटीस. ॲडोलसंट म्हणजे कुठलं 12 ते 18 हे वयोगट. तर त्या वयोगटात वजन वाढणं ही जाडीला आमंत्रण असतं आणि हे पुढच्या सगळ्या आजारांना आमंत्रण असतं. त्यामुळे या वयात वजन, जसं आपण पहिल्या 10 वर्षात उंचीकडे जास्त लक्ष देतो तसं या वयात आपण वजनाकडे जास्त लक्ष देतो. आणि दुसरी गोष्ट त्याचं खाणं पिणं, कारण बाहेरचं खाणं सुरू झालेलं असतं, कॉलेजचे मित्र मैत्रिणी सुरू झालेले असतात, त्यामुळे ईट आउट्स वाढायला लागतात, चरबी वाढायला लागते, डायबिटीसचं प्रमाण वाढायला लागतं. आणि तिसरं महत्वाचं पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणून पीसीओएस तुम्ही ऐकलं असेल. पीसीओएस नावाचा जो हॉर्मोनल इम्बॅलन्सशी संबंधित विकार आहे, याच्यात बीज तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबते, त्यामुळे ओव्ह्युलेशन बिघडतं आणि पाळी निभी नसते त्याच्यामुळे. त्यामुळे पुढे काय होतं, याचं रूपांतर प्रेग्नन्सी न राहणे, इन्फर्टिलिटी मध्ये, अबॉर्शन्स मध्ये होतं आणि हे सगळ्या आजारांना पुढे मूळ आमंत्रण असतं. तसंच जसं मी मागच्या वेळेला सांगितलं तसं ग्रोथ हॉर्मोनचे विकारही या वेळेला येऊ शकतात आणि थायरॉइड हॉर्मोनचे पण येऊ शकतात. तर प्युबर्टल गॉयटर म्हणतो आपण, म्हणजे गलगंड म्हणतो ज्याला, थायरॉइडची जी ग्रंथी सुजून येते ती नॉर्मली पण येते नॉर्मल प्युबर्टल मुलांमध्ये, पण ती काही काही वेळेला अतिप्रमाणात दिसते. थायरॉइडचे विकार सुरू होतात नव्याने. त्यामुळे विशेषतः ज्या फॅमिलीज मध्ये थायरॉइडचे आजार आहेत अशा फॅमिलीजच्या मुलांनी वयात येताना थायरॉइडच्या तपासण्या जरूर करून घ्याव्यात, कारण हे फॅमिलियल असतात बऱ्याच वेळेला. आणि कोणालाही जर गॉयटर आढळलं तर त्यांनी त्यांच्या रक्ताच्या तपासण्या करून घ्यायला पाहिजे, कमीत कमी वर्षातनं एकदा. मी असा सल्ला देते की तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा त्याच्या अलीकडे पलीकडे तुम्ही वार्षिक चाचण्या जरूर करून घ्याव्या मुलींच्या किंवा मुलांच्या. याचे 2 फायदे असतात की बरेचसे आजार उद्भवायचे 2 कॉमन एज ग्रुप्स म्हणून आहेत, एक वयात येताना आणि दुसरं वयात न जाताना. त्यामुळे हे दोन्ही वयोगटातल्या लोकांनी त्यांच्या तपासण्या करणं खूप महत्वाचं असतं, कारण याच वयात तुम्हाला डायबिटीस होणार का नाही ते कळतं, याच वयात तुम्हाला थायरॉइड होणार का नाही ते कळतं, याच वयात तुम्हाला पुढे तुमचं प्रेग्नन्सी कशी राहील, फर्टिलिटी कशी राहील, सेक्शुअल ऍक्टिव्हिटी कशी राहील, या सगळ्या गोष्टी कळतात. आता याच्यात सेक्शुअल डिसऑर्डर्सचे बरेचसे प्रॉब्लेम्स या वयात येतात, म्हणजे आयदर लिंगभेदाचे प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे आपण ट्रान्सजेंडर जे म्हणतो इश्यूज, की सेक्शुअलिटी, तृतीयपंथी किंवा सेक्शुअलिटीचे इश्यूज येऊ शकतात, म्हणजे सेक्शुअल अट्रॅक्शन टुवर्ड सेम सेक्स, ऑपोजिट सेक्स, हे जे काही ॲबनॉर्मल्सीज आपण बघतो
बघतो, होमोसेक्शुअलिटी, या सगळ्या गोष्टी याच वयात येत असतात, हेट्रोसेक्शुअलिटी याच वयात येत असतात, तर गे मॅरेजेस बरेच वेळेला आपण या वयात बघतो. सो हे सगळे प्रॉब्लेम्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यूज. त्यामुळे हे सगळे हॉर्मोन्सशी निगडीत असू शकतात. आणि उशिरा वयात येणं, लवकर वयात येणं, हे जे विकार आहेत कसे ओळखायचे, तर मुलांमध्ये दाढी मिशा ज्या यायला पाहिजे 20 पर्यंत आल्या नाही तर 100% या मुलाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. लिंगाची जी वाढ व्हायला पाहिजे ती अजून झालेली नाही तर नक्कीच दाखवून घ्या. आणि मुलींमध्ये पाळी जर आली नसेल 20व्या वर्षापर्यंत, 13व्या वर्षापर्यंत, तर थांबायची गरज नाहीये. 13 वर्षाचं 14व्या वर्षी तुम्ही लगेच तपासून घ्यायला हवं. सो ह्या सगळ्या गोष्टी जर वेळोवेळी तपासल्या, आपला हा कार्यक्रम होण्याचं मुख्य कारण ह्या गोष्टी समाजात खूप प्रचलित नाहीये, त्यामुळे त्या माहिती नसतात आणि या निमित्ताने सगळ्या पालकांपर्यंत ते पोहोचवता याव्या हा हेतू आहे. आणि हे आजार वेळोवेळी जर इमिजिएटली डायग्नोज झाले तर त्याचे जे दुष्परिणाम असतात, लॉंग टर्म इफेक्ट्स म्हणूयात, म्हणजे उदाहरणार्थ आता वजन वाढलं तर पुढे 20 ते 30 मध्ये डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. तर तेच आपण आत्ताच टळू शकतो, आत्ताच त्यांना समजावू शकतो काय खायला पाहिजे, कसं व्यायाम करायला पाहिजे. तर 3 महत्वाच्या गोष्टी या वयात आपण सांगणं गरजेचं आहे. एक म्हणजे आहार घरचा घ्यावा, तो बॅलन्स्ड असावा. दुसरं, व्यायाम रोज नियमाने असावा. नुसतं फिरायला जाते, खेळायला जाते हे उत्तर नकोय, कारण मुलं खेळायला जातात आणि गप्पा मारतात, बसतात, हे कोणी पाहत नाही. आपण व्यायामासाठी एक डेडिकेटेड वेळ देणं हवं, सवय लावायला पाहिजे मुलांना. तिसरी गोष्ट, मनाची काळजी घ्यायची जी सवय आहे ती आपल्याला लावली जात नाही. मन कसं रेझिलियंट बनवावं, कसं मनाची काळजी घ्यावी, कसं इमोशनली रेझिलियंट व्हावं, म्हणजे मन हळवं होऊ द्यायचं नाही, किंवा कसं मनाची ताकद वाढवावी, या दृष्टीने मेडिटेशन, योगा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपण या वयोगटात सांभाळल्या तर हे विकार आपण टाळू शकतो. या वयोगटातल्या मुलींचं जसं तुम्ही PCOS विषयी बोललात, तर त्याच्याविषयी पण त्यांच्या खूप शंका कुशंका असतात, किंवा त्याची काही सिम्पटम्स किंवा त्याची उपचार पद्धती दीर्घकालीन असते का, आणि त्याविषयी थोडंसं सांगाल. तर PCOS मध्ये हेअर ग्रोथ येऊ शकते अंगावरती, लव येऊ शकते, अतिरिक्त लव येणे, त्याच्यानंतर इरेग्युलर पिरियड्स येणे, त्याच्यानंतर वजन वाढणे, त्याच्यानंतर पिरियड्स कसे अनियमित होतात की उशिरा येतात, लवकर येतात. आणि हे सगळे जे बदल आहेत इव्हेंच्युअली पुढे जाऊन पाळीला हेवी जाणं किंवा कमी जाणं याच्यात रूपांतर होऊ शकतं. तर हे सगळे बदल PCOSचा काय म्हणूयात त्याचे इन्क्लुसिव्ह असतात. आणि PCOS हा जो आजार आहे ऍक्च्युली तो आजार नव्हे, तो तुमचे लाईफस्टाईल किती खराब आहे ते दाखवतो. आणि हे जर आम्ही जे आधी जे सांगितलेल्या गोष्टी केल्या तर हे आपण टाळू शकतो. तर थोडक्यात तुम्ही वजनाला जे कराल तेच PCOS साठी कराल, तेच तुम्ही डायबिटीस न होण्यासाठी कराल. तर हीच दिनचर्या सांभाळणं महत्वाचं आहे. वेळोवेळी खाणं, वेळोवेळी झोपणं, हेल्दी फूड घेणं, क्लीन इटिंग करणं आणि एक्सरसाइज करणं, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे. तर असं आहे मंडळी की या वयोगटाविषयी सुद्धा बोलताना आपण बघितलं की डॉक्टरांच्या म्हणण्यामध्ये कायम तेच येत राहिलं की तुमचं खाणं व्यवस्थित पाहिजे, तुम्ही वजनाकडे, स्वतःच्या उंचीकडे, म्हणजेच थोडक्यात स्वतःकडे व्यवस्थित लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्याचं मॉनिटरिंग ज्याला आपण म्हणू ते केलं गेलं पाहिजे. तर पुढे येणाऱ्या संभाव्य व्याधी म्हणा किंवा आजार म्हणा हे आपण टाळू शकतो. आणि जसं डॉक्टरांचा नेहमी त्यावर भर जास्त असतो की निदान आणि उपचार तर आहेच, पण प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर. आणि अशा या नोटवर आजचा सुद्धा आपण एपिसोड इथे थांबूयात. प्रत्येक एपिसोड मध्ये आम्ही सांगतोय की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे लाईक, शेअर, सबस्क्राईब तर करालच, तुमचा अभिप्राय कमेंट सेक्शन मध्ये नक्की द्या. हा एपिसोड बघून शिवाय तुमच्या काही शंका कुशंका असतील, मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा. हितगुज या सेक्शन मध्ये आपण त्या प्रश्नांची उत्तरं नक्की घेऊ आणि मॅडमना ती रिक्वेस्ट करून त्यांच्याकडे ती उत्तरं घेऊ. पुन्हा आपला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.